सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 17वा. आज आपण समास 8वाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या 8व्या समासाचं नाव आहे तत्वनिरूपण. तत्वनिरूपण या समासातून समर्थांनी प्रथम 4 वाणींचे वर्णन केले आहे. आपण जे बोलतो त्याला वाचा म्हणतात. दुसरा शब्द समानार्थी त्याला वाणी म्हणतात. या वाणीचे किंवा वाचेचे 4 प्रकार आहेत. त्याचे वर्णन या समासातून समर्थांनी केले आहे. त्यानंतर अंतःकरण पंचकाचे विवरण केले. अंतःकरणाचे 5 विभाग आहेत. पंचक म्हणजे 5. या अंतःकरण पंचकाचे विवरण केले आहे. नंतर सूक्ष्मदेहाची 5 पंचके सांगितली. मग सूक्ष्मदेहाचे देखील 5 प्रकार आहेत, त्याचं पण वर्णन केलेले आहे. पुढे पंचभूते, पंचमहाभूत आणि त्यांचे विषय हे देखील सांगितलेले आहेत. पहिल्या 2 ओव्यांमध्ये स्वामीजी माणसाच्या ठिकाणी वास करणाऱ्या म्हणजे माणसाच्या ठिकाणी राहणाऱ्या 4 वाणींचे वर्णन करतात. वाणी किंवा शारदा ही सच्चिदानंदाची ज्ञानमय महाशक्ती आहे. जो सच्चिदानंद परब्रह्म परात्पर ब्रह्म जे आहे त्या सच्चिदानंदाची ज्ञानमय महाशक्ती म्हणजे वाणी किंवा तिला शारदा म्हणतात किंवा दुसरं नाव सरस्वती देखील आहे. शारदा ही केवळ स्फुरणरूप असते. शारदा फक्त स्फुरण असते, स्फुरण असते. ओंकार रूपाने ती आपल्या नाभिस्थानी वास करते. शारदा स्फुरण आहे. ओंकार रूपाने ती आपल्या नाभिस्थानी म्हणजे बिंबीजवळ वास करते. ती शुद्ध जाणीवरूप असून शारदा किंवा स्फुरण शुद्ध जाणीवरूप असून परमार्थ पदरात पाडण्यासाठी अनुकूल व्हावी लागते. पश्यंती ही दुसरी वाणी होय. केवळ जाणीवरूप असणारी परा, केवळ जाणीवरूप असणारी परा ज्यावेळी अर्थाचा आकार घेते, ज्यावेळी ती अर्थाचा आकार घेते परावाणी, तेव्हा तिला पश्यंती वाणी म्हणतात. अनुभवात शिरलेल्या वस्तूचा, घटनेचा किंवा प्रसंगाचा अर्थ फक्त ती पाहते. पश्यंती वाणीचं काम काय? अनुभवात शिरलेल्या, अनुभवाला आलेल्या वस्तूचा, घटनेचा किंवा प्रसंगाचा जी अर्थ पाहते तिला म्हणायचं पश्यंती. कारण ती पाहते. पश्य म्हणजे पाहणे आणि ती अर्थ पाहते म्हणून तिचे नाव आहे पश्यंती. तिचे स्थान हृदयात आहे. केवळ अर्थमयच असल्याने तेथे भाषेचा जन्म व्हायचा असतो. मध्यमा ही तिसरी वाणी होय. 4 वाणीपैकी तिसरी वाणी आहे मध्यमा. स्थूल जगत, हे जे जगत आहे ते स्थूल जगत आणि सूक्ष्म अर्थ यांना जोडणारी आणि या दोनची जोड घालून देणारी मधली साखळी म्हणून तिला मध्यमा म्हणतात. मध्ये असल्या कारणाने, साखळीचं काम करत असल्या कारणाने जोडण्याचं काम साखळी करते, त्यामुळे तिला मध्यमा म्हणतात. तिचे स्थान कंठामध्ये आहे. मध्यमेमध्ये भाषा असते. मध्यमा वाणीमध्ये भाषा असते, पण ती मनातल्या मनात बोलली जाते, त्यामुळे इतरांना ती कळत नाही. ही एक प्रकारे
मौन भाषा होय. आपण बऱ्याच वेळेला मौन पाळतो, पण ते वरवर असतं. आतून मात्र आपण बोलत असतो. आपल्याला ते ऐकायला येतं, इतरांना ऐकायला येत नाही. तर त्यावेळेला तिला मध्यमा म्हणतात. सामान्यपणे आपले चिंतन या आवाजरहित भाषेमध्ये मनामध्ये चाललेली असते. जी पश्चंती वाणी आहे, ती पश्चंती वाणी काय करते, आपले चिंतन जे चाललेलं आहे ते आवाजरहित आहे आणि ते आपल्या आतमध्ये मनात चाललेली असते. त्यानंतर वैखरी ही चौथी वाणी होय. वैखरी सूक्ष्माला स्थूल, जे सूक्ष्म आहे त्याला स्थूल आणि इंद्रिय गोचर बनवते. सूक्ष्म आहे त्याला आपण पाहू शकत नाही, परंतु जे स्थूल बनल्यानंतर आपल्या इंद्रियांना ते गोचर होतं, म्हणजे आपण इंद्रियांनी ते पाहू शकतो. आतमधील मौन भाषा, पश्चंतीमध्ये असलेली मौन भाषा, आवाज नसलेली भाषा, गळ्यातून स्वररूपाने शब्द म्हणते आणि ती तोंडावाटे बाहेर पडते. तिला म्हणायचं वैखरी वाणी. आपण आता जी ऐकतो, मी बोलतो, त्या वाणीचं नाव आहे वैखरी वाणी. अशा 4 वाणी, त्याचे प्रकार, 4 वाणीचे प्रकार सांगितले समर्थांनी. पुढे सांगतात, एकाच शक्तीच्या या 4 अवस्था आहेत. शक्ती एकच आहे, पण त्याची ती 4 अवस्था आहेत, 4 रूपं आहेत. ज्यावेळी आपण एखादा शब्द बोलतो त्याच्या मागे मध्यमा, पश्चंती आणि परावाणी या तिघींची सूक्ष्म हालचाल असते. एकटी वैखरी काही करू शकत नाही. तर या बाकीच्या 3 वाणी आहेत त्या तिघींची सूक्ष्म हालचाल असते. नित्याच्या व्यवहारात ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याला कोणी लक्षात आणूनही दिली नाही. आपलं हे पण माहीत नसेल बऱ्याच जणांना की आपली बोलतो ती वाणी म्हणजे वैखरी वाणी आहे. मग जर अशी परिस्थिती आहे, ज्यांना वैखरीत माहीत नाही त्यांना मध्यमा, पश्चंती आणि पराचं काय कार्य कळणार आहे. आपण नित्याच्या व्यवहारामध्ये ही गोष्ट लक्षात घेत नाही, परंतु कठीण प्रसंगात सामान्य माणसाला देखील आपल्या बोलण्याचे मूळ बिंबीपाशी आहे असा अनुभव येतो. जरी आपण मुखाद्वारे बोलत असलो, वैखरीने बोलत असलो, तरी पण तिचे मूळ कुठे आहे, अगदी बिंबीपाशी आहे असा अनुभव येतो. आणि म्हणून आपण बोलतो देखील. बिंबीच्या देठापासून तो ओरडतो. एखाद्या मोठ्याने ओरडतो तर आपण तो बिंबीच्या देठापासून तो ओरडतो आहे. म्हणजे आपल्या बोलण्याचे मूळ बिंबीजवळ आहे, बिंबीपाशी आहे. तिला चांगल्या भाषेमध्ये नाभी म्हणतात. अर्थात बिंबी शब्द काय वाईट नाही, पण नाभी शब्द त्याचे सुसंस्कृत आहे. यानंतर अंतःकरण पंचक, म्हणजे आपल्या अंतःकरणाचे 5 भाग कोणते आहेत ते स्वामीजी आपल्याला सांगतात. आपण उगीच बसलो असता, शांत बसलो असता, सहज एखादी आठवण यावी, ज्याची मनात कल्पना नाही, आपण कधी कल्पनाही केली नाही, असे जे स्फुरण ते अंतःकरण जाणावे, त्याला अंतःकरण म्हणतात. अंतःकरणाचे 5 भाग कोणते आहेत, त्यामध्ये पहिला भाग आहे अंतःकरण. मग ते कसं ओळखायचं, आपण उगीच बसलो असताना, शांत बसलो असताना सहज एखादी आठवण यावी, त्याप्रमाणे ज्याची मनात कल्पना नाही असे स्फुरण जागृत होते, ते अंतःकरण म्हणावे. जाणीव किंवा जागती कळा ती हीच होय. जाणीवेचे अगदी स्वच्छ स्वरूप म्हणजे अंतःकरण. आपण फक्त शब्द ऐकलेला आहे, अंतःकरण पण माहीत नाही. मग ह्याच गोष्टी आपण शिकतो साधू संतांच्या मुखातून, त्यांच्या ग्रंथातून. काय सांगता स्वामीजी, जाणीवेचे अगदी स्वच्छ रूप म्हणजे आपले अंतःकरण होय. कोणत्याही प्रकारचे रूप न घेतलेली आणि जीवाच्या असतेपणाची, आहेपणाची आठवण ठेवणारी जी शुद्ध कल्पनारही जाणीव,
तिला अंतःकरण म्हटलेले आहे. कोणत्याही प्रकारचे रूप न घेतलेली जीवाच्या आहेपणाची आठवण ठेवणारी जी शुद्ध कल्पनारहित म्हणजे ज्यामध्ये कल्पनाच नाही म्हणून ती शुद्ध जाणीव आहे, तिला अंतःकरण म्हटलेले आहे. अंतःकरणात सहज आठवले ते अंतःकरण प्रत्ययास येते. सहज आठवले ते अंतःकरण प्रत्ययास येते म्हणजे अनुभवायला येते. पण जे आठवते ते होईल का नाही, आपल्या ज्याची आठवण आलेली आहे, जे आठवलेले आहे ते होईल का नाही किंवा करावे की न करावे अशी जाणीव डोलायमान स्थिती नंतर झाली. आपला निर्णय होऊ शकला नाही की करावे किंवा न करावे, आठवले ते होईल का नाही अशी जी डोलायमान स्थिती आहे तेच मन आहे. त्याला मन म्हटलेलं आहे. मनामध्ये असे विचार येत असतात, करू की नको करू, हो किंवा नाही, डू ऑर नॉट डू असं आहे ते. संकल्प विकल्प करणारी जी जाणीव तेच मन आहे. मनाचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. जे संकल्प करतं आणि लगेच विकल्प करतं त्याला म्हणायचं मन. अंतरी जेव्हा अनुमान करणे चालते, आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा अनुमान करणे चालते, अनुमान सुरू होते आणि त्यातूनच नंतर निश्चय घडतो, तेव्हा त्या जाणीवेला बुद्धीचे रूप आले असे समजावे. जाणीवच पुढे बुद्धीचे रूप धारण करते. मी हे करीन किंवा मी हे करणार नाही असा निश्चय जी करते तिला बुद्धी म्हणावे. आपल्या अंतर्यामी विवेकाने हे जाणून घ्यावे. समोर सांगतात, आपल्या अंतरंगामध्ये आपण हे जाणून घ्यावे. बुद्धीने ज्या गोष्टीचा निश्चय केलेला असतो त्या गोष्टीचे मग चिंतन सुरू होते. अशा प्रकारे चिंतन करणे ते चित्त होय. त्या शब्दात व्याख्या दिलेली आहे. चित्ताची व्याख्या म्हणजे काय? चित्त काय करतं तर चित्त चिंतन करतं आणि मन मनन करतं. तर चिंतन करणे ते चित्त होय. येथे जे सांगितले आहे ते आपण खरे मानावे. नंतर त्या कार्याचा अभिमान धरून मी हे कार्य अवश्य करीन, मी हे कार्य अवश्य करीन अशा आग्रहाने कामाला सुरुवात करणे त्याचे नाव अहंकार आहे. आपण अंतःकरण पंचक पाहतो आहे, त्यामध्ये कोणकोणते भाग आहे ते शिकून घेत आहे स्वामींकडून. तर मी हे कार्य अवश्य करीन अशा आग्रहाने कार्याला सुरुवात करणे त्याला म्हणायचं अहंकार. अहंकारामध्ये जाणीवेला एक प्रकारचे घट्ट स्वरूप येते म्हणून त्यामध्ये हट्ट किंवा आग्रह आढळतो. अहंकारी माणूस हट्टी असतो, आग्रही असतो, कधी कधी दुराग्रही असतो हट्टी माणूस. अशा प्रकारे या अंतःकरणाचे 5 भाग कोणते आहेत? पहिलं म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे याचे 5 भाग पडतात. मूळ अंतःकरण खरं तर एकच आहे, पण निरनिराळ्या कार्यामुळे एकाच अंतःकरणाची 5 रूपे आहेत. ती प्रत्येक रूपाला वृत्ती म्हणतात. 5 वृत्ती म्हणून अंतःकरण एकच आहे. अंतःकरण वेगवेगळी नाहीत, त्याचं स्वरूप एकच आहे, पण त्यांच्या कार्यामुळे त्यांची आपल्याला 5 रूपे दिसून येतात. आता यानंतर 5 प्राण त्यांची स्थाने कोणती आहेत ते आपल्याला समर्थ सांगतात. निरनिराळ्या कारणांमुळे 5 प्राण वेगवेगळ्याने वागतात. आपल्याला कधी हे तर माहिती आहे की आपल्यामध्ये 5 प्राण आहेत. त्यातला मुख्य प्राण आहे तो आपण सुरुवातीला बघणार आहे. बघा ऐका, समर्थ सांगतात, निरनिराळ्या कारणामुळे 5 प्राण वेगवेगळे वाचतात, परंतु हे वायूचे विभाग आहेत.
प्राण म्हणजे वायूचे विभाग आहेत, परंतु तो वायू मुळात एकच असतो. वायूमध्ये फरक नाही, वायूमध्ये भेद नाही, वायू एकच आहे. फक्त 5 प्राण जे आहेत त्याचे ते वेगवेगळे प्रकार आहेत. व्यान नावाचा प्राण नीट ऐकूया आपण. प्राण कोणकोणते आहेत, कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यांचं कार्य काय. व्यान नावाचा प्राण आपले सर्वांग व्यापून असतो. आपल्या सर्वांगामध्ये कोणता वायू आहे तर त्याचं नाव व्यान. समान नावाचा प्राण नाभीच्या ठिकाणी राहतो. उदान नावाचा प्राण कंठात म्हणजे आपल्या गळ्यात राहतो. अपान नावाचा प्राण गुदस्थानी वस्ती करतो. आणि प्राण नावाचा प्राण हा तोंडात आणि नामात राहतो. हे आपण निश्चितपणे समजावे. अशी या 5 प्राणांची कार्य आहे. व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण. यानंतर 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये याचे वर्णन करतात. कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्यानंतर वाणी म्हणजे आपण आता वाचा, हात, पाय, जननेंद्रिय आणि गुद ही 5 कर्मेंद्रिय म्हणून प्रसिद्ध आहेत. हे सर्वांना माहीतच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे यांचे 5 विषय आहेत. 5 पंचकाची मिळून 25 तत्वे आहेत. पुन्हा एका, पंचक म्हणजे 5चा समूह आणि म्हणून 5 पंचक म्हणजे 25 तत्व झाली. आणि या 25 तत्वाचं मिश्रण होऊन 25 तत्वाचं मिश्रण झाल्यावर सूक्ष्म देह बनतो. अंतःकरण पंचक. कोणकोणते पंचक आहेत ते 5. अंतःकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक मिळून 25 तत्वे होतात. हे 25 तत्वे मिळून सूक्ष्म देह होतो. या मिश्रणाची माहिती ऐकणे जरूर आहे. अंतःकरण, ध्यान, कान आणि वाणी म्हणजे वाचा व शब्द यांचा संबंध आकाशाशी आहे. पुढे वायूचा विस्तार होतो. मन, समान, त्वचा, हात, स्पर्श आणि रूप यांचा संबंध वायूशी आहे. असे परस्पर संबंध मनामध्ये जुळवून एक कोष्टक तयार करावे. बुद्धी, उदान, डोळे, पाय आणि रूपाचे दर्शन हे खुणेने सांगितले. हे आपल्याला समर्थांनी खुणेने सांगितलेले आहे, लक्षणाने सांगितलेले आहे. त्यामध्ये लक्ष घालून आपण विचार करावा. चित्त, अपान, जीभ, जननेंद्रिये आणि रस यांचा संबंध पाण्याशी आहे. आपण पाहिलं, विचार केला तर जीभ आहे ती ओली काय, कारण तिचा संबंध पाण्याशी आहे. जो काय रस आपण घेतो त्याचा संबंध देखील पाण्याशी आहे. आता यानंतर पृथ्वीचे रूप आहे का. अहंकार, प्राण, नाक, गुदा आणि गंध यांचा संबंध पृथ्वीशी आहे. शास्त्राच्या आधाराने हे वरील वर्णन प्रतिपादित केले आहे. समोर सांगतात, आपण जे ऐकलं आत्ता त्या सर्व गोष्टींना शास्त्राचा आधार आहे. शास्त्र हे प्रमाण आहे. समोर सांगतात, आपला देहही असाच आहे. तो जर नीट बघितला तर माणूस निसंदेह होतो. म्हणजे आपल्या मनातील संशय, संदेह निघून जातो. या विषयामध्ये जो मन घालून पाहिल त्याला ते बरोबर ध्यानात येईल. यानंतर आता पंचभूते प्रत्यक्ष कार्य कशी करतात ते आपण लक्षपूर्वक ऐकावे. काम, क्रोध, शोक
मोह आणि भय या 5 गोष्टींचा संबंध आकाशाशी असतो. चलन, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे 5 गुण वायूचे आहेत. भूक, तहान, आळस, भूक, तहान, आळस, झोप, मैथून हे गुण तेजाचे आहेत. रेत, रक्त, लाळ, मूत्र आणि घाम हे पाण्याचे 5 भेद आहेत. त्यानंतर हाडे, मांसे, त्वचा, नाडी आणि रोम म्हणजे आपल्या शरीराचे हातावरचे बारीक केस असतात, त्याला रोम म्हणतात. तर हे सर्व 5 पृथ्वीचे धर्म आहेत. असे स्थूल देहाचे धर्म आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांचे 25 गुण, प्रत्येकी 5-5 म्हणून 25 झाले. हे 25 गुण मिळून स्थूल देह बनतो. आपलं जे शरीर आता दिसतं आपल्याला, ते स्थूल शरीर आहे. ते बनलं कशापासून? नुसते पंचभूत नाहीत, तर त्या पंचभूतांचे 25 गुण आहेत. त्याने आपला स्थूल देह बनतो, हे शरीर बनतं. त्यानंतर स्वामीजी आपल्याला कारण, यानंतर आपल्या स्वामीजी कारण आणि महाकारण हे जे 2 प्रकार आहेत देहाचे, एकूण 4 प्रकार आहेत देहाचे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आपल्या आता स्वामीजी कारण देह आणि महाकारण देह त्याबद्दल सांगतात. ते म्हणतात, तिसरा देह हा कारण देह आहे. पहिले 2 सूक्ष्म आणि स्थूल देह. कारण देह जो आहे तो अज्ञानरूप असतो. चौथा देह म्हणजे महाकारण देह हा ज्ञानरूप असतो. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4ही देहाचे निरसन झाले म्हणजे विज्ञानाची प्राप्ती होती. या 4ही देहांचं निरसन झालं म्हणजे मग आपल्याला विज्ञानाची प्राप्ती होती. जीव परब्रह्मरूप बनतो. देहाचं निरसन झालं, 4ही देहाचं निरसन झालं म्हणजे आपला जीव परब्रह्म स्वरूपच बनतो. अशा रीतीने पंचीकरण करून आत्मनियोजन करावे, मीपणात नाहीसा करावा आणि भक्तियोगाचे महत्त्व साधावे. विचाराने या 4 देहांहून वेगळे व्हावे. सूक्ष्म विचार करून आपण या 4 देहांपेक्षा वेगळे आहोत ही जाणीव करून घ्यावी, वेगळे व्हावे. तत्वांच्या बरोबर आपले मीपण नाहीसे करावे म्हणजे मग परब्रह्माशी आत्मनिवेदन साधते. जोपर्यंत आपला मीपण नाहीसा होत नाही, अहंकार नाहीसा होत नाही, तोपर्यंत आपल्याला परब्रह्माशी आत्मनिवेदन करता येणार नाही. आत्मा आणि आत्मविवेकाने जन्ममृत्यू चक्रातून आपल्याला सुटका कधी होते? जेव्हा आपले मीपण नाहीसे होते त्यावेळेला. नरदेहात येऊन फार मोठे कार्य साधते. जर आपण परब्रह्माशी आत्मनिवेदन केलं तर आपल्या नरजन्माची सार्थकता झाली. भक्तीच्या योगाने कृतकृत्यता येऊन जन्माची सार्थक होते. समर्थ म्हणतात, आता येते पंचीकरण संपते. हा विषय संपतो पंचीकरणाचा. त्याचे पुन्हा पुन्हा आपण विवरण करावे. जरी विषय सांगून संपला तरी आपण त्याचे विवरण करावे. परिसाशी स्पर्श झाल्याने लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे पंचीकरणाने जीव ब्रह्मस्वरूप होतो. परंतु हा दृष्टांत देखील अपुराच आहे. कारण परिसाला
लोखंडाला परीस बनवता येत नाही, त्यामध्ये जेवढी शक्ती नाही परिसामध्ये. तो लोखंडाचे सोनं करतो, पण त्याला आपल्यासारखं करू शकत नाही. तो स्वतःसारखं त्याला परीस करू शकत नाही. पण माणूस जर संतांना शरण गेला, संत हे परिसासारखे आहेत, पण त्यांची योग्यता फार मोठी आहे. सांगता समर्थ, माणूस जर संतांना शरण गेला तर तो संतच बनतो, वेगळा राहत नाही. संत स्वतः परब्रह्म स्वरूप असतात आणि शरणागताला, शरण आलेल्याला ते स्वतःसारखा परब्रह्म स्वरूपच बनवतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 17 दशकातील तत्वनिरूपण नावाचा 8वा संवाद पूर्ण झाला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.